दरम्यान तक्रारदार तरुणींचे सगळे आरोप रियाज काझी याच्या वकिलांना फेटाळून लावले। 2024च्या विनयभंगाची तक्रार एवढी द्यायला उशीर का केली असा सवाल देखील त्यांनी विचारलाय। नमाज पठण, रोजे ठेवणं, दुआ करा, खुदा हाफिज म्हणा अशा पद्धतीची कुठलीही सक्ती करण्यात आली नव्हती असं काझीचे वकील मुजम्मिल हुसेन यांनी म्हटलंय। त्यामुळे हे सगळे आरोप खोटे आहेत आणि या संदर्भात पोलिसांच्या तपासामध्ये कुठलाही पुरावा आलेला नाही असं देखील वकील मुजम्मिल हुसेन यांनी सांगितलंय। नंतर जर हे अशी ॲलिगेशन आणत आहे आणि त्याच्यात पूर्ण ॲलिगेशनमध्ये रिमांडमध्ये असा कुठेही नाही आहे की यांनी काही धार्मिक म्हणजे रिलिजियस ॲक्टिव्हिटी करिता काही करत होते, असं काही नाही। यांचे NGOच्या काही नाही, काहीच नाही त्याबाबत अजिबात देर इज नथिंग ऑन रेकॉर्ड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।